अध्यक्ष महोदय, ये यात्रा रुकी क्यों नहीं है? यात्रा ले जाओ दूसरी तरफ। अध्यक्ष महोदय, 5 persons were shot dead, sir. Such a situation, sir, it is shocking that incidents happen in that way only, sir. സമ്പലിലെ മുസ്ലിം പള്ളിയുമായി ബന്ധപ്പെട്ട വിഷയം ഇന്ന് പാർലമെന്റിന്റെ ശൂന്യവേളയിൽ ചർച്ചയായപ്പോൾ ഉണ്ടായ ചില പ്രധാനപ്പെട്ട രംഗങ്ങളാണ് നിങ്ങളിപ്പോൾ കണ്ടത്. ഇന്ന് സഭയിൽ 2 പേരാണ് പ്രധാനമായും സമ്പലിലെ മുസ്ലിം പള്ളിയുമായി ബന്ധപ്പെട്ട വിഷയം പാർലമെന്റിന്റെ ശൂന്യവേളയിൽ ഉന്നയിച്ചത്. ആദ്യത്തേത് സമാജ്വാദി പാർട്ടി നേതാവായ അഖിലേഷ് യാദവും രണ്ടാമത്തേത് മലപ്പുറത്ത് നിന്നുള്ള മുസ്ലിം ലീഗ് എംപിയായ ET മുഹമ്മദ് ബഷീറുമായിരുന്നു. എന്തായാലും അഖിലേഷ് യാദവ് ഇന്ന് പ്രസംഗത്തിന്റെ തുടക്കം മുതൽ ഒടുക്കം വരെ പറയാൻ ശ്രമിച്ചത് ഇത് BJPയുടെ ഒരു ആസൂത്രിത സംഘർഷ നീക്കമാണ് സമ്പലിൽ നടന്നതെന്നും അവിടെ നടന്ന നിയമസഭാ ഉപതെരഞ്ഞെടുപ്പുകളുമായി ബന്ധപ്പെട്ട ക്രമക്കേടുകൾ മറയ്ക്കാൻ വേണ്ടിയാണ് സമ്പലിൽ ഒരാസൂത്രിത സംഘർഷം സംഘപരിവാറും BJPയും സൃഷ്ടിച്ചതെന്നായിരുന്നു അഖിലേഷ് യാദവിന്റെ ആരോപണം. അഖിലേഷ് യാദവ് ആരോപണങ്ങൾ ഉന്നയിച്ചതോടെ തന്നെ ഭരണപക്ഷം വല്ലാതെ പ്രകോപിതരാവുന്നതും കേന്ദ്രമന്ത്രി ഗിരിരാജ് സിംഗ് അടക്കമുള്ളവർ അതിന് മറുപടി പറയാൻ എഴുന്നേറ്റതും പാർലമെന്റിൽ ഒരല്പം സംഘർഷം സൃഷ്ടിച്ചു എന്ന് പറയേണ്ടിയിരിക്കുന്നു. നമുക്ക് ആദ്യം അഖിലേഷ് യാദവിന്റെ പ്രസംഗവും അതിനിടയിലുണ്ടായ സംഘർഷത്തിന്റെ ദൃശ്യങ്ങളും ഒന്ന് കണ്ടു നോക്കാം. शून्यकाल से अखिलेश यादव जी। मैं धन्यवाद देना चाहता हूं अध्यक्ष महोदय आपका। नहीं, हम जो कमिटमेंट करते हैं ना उसको पूरा करते हैं, लेकिन सब दलों के नेताओं की बात में कमिटमेंट होने के बाद भी आप बेंच पे आए जो ठीक नहीं है। अध्यक्ष महोदय, कमिटमेंट में, क्रेडिबिलिटी में आपका कोई जवाब नहीं। नहीं ये नहीं गिरा मैं। लेकिन दाईं तरफ वाले लोगों का थोड़ा हिसाब किताब अलग है। अध्यक्ष महोदय, मैं धन्यवाद देता हूं आपका कि आपने बहुत महत्वपूर्ण घटना पे मुझे बोलने का अवसर दिया है। संभल जो इसलिए जाना जाता था कि भाईचारे के साथ वहाँ रहते हैं लोग, वहाँ अभी से नहीं, सदियों पुराना भाईचारा हजारों साल से इसी तरह रहते आए हैं। लेकिन अचानक ये जो घटना हुई है, ये सोची समझी रणनीति के तहत वेल प्लान्ड हुआ है और वहाँ के भाईचारे को गोली मारने का काम हुआ है। जो घटना हुई है वो सोची समझी साजिश है। वहाँ जो खुदाई की बात लगातार अध्यक्ष महोदय देश में कोने कोने पर भारतीय जनता पार्टी और उनके सहयोगी और समर्थक शुभचिंतक बार बार खुदाई की जो बात कर रहे हैं अध्यक्ष महोदय, ये खुदाई जो है हमारे देश का सौहार्द, हमारे देश का भाईचारा, हमारे देश का गंगा जमनी तहजीब को खो देगा। मैं आपका धन्यवाद इसलिए भी देता हूं कि इस महत्वपूर्ण जो साजिश हुई, और वो साजिश सोची समझी इसलिए मैं बोल रहा हूं। उत्तर प्रदेश का चुनाव था, पहले 13 तारीख को चुनाव होना था और 13 तारीख के चुनाव को उन्होंने बढ़ा करके 20 तारीख कर दिया। और इस जो घटना है मैं आपके सामने पढ़ना चाहता हूं। अध्यक्ष महोदय, ये यात्रा रुकी क्यों नहीं है? यात्रा ले जाओ दूसरी तरफ। अध्यक्ष महोदय, संभल की शाही जामा मस्जिद के खिलाफ 19/11/2024 को सिविल जज सीनियर डिवीजन छंदौसी संभल में एक याचिका डाली गई। कोर्ट ने दूसरे पक्ष को, अध्यक्ष महोदय सुनिए, ये सुनना चाहिए, हम यूं ही नहीं कहते थे। तो संक्षिप्त में बोले। अध्यक्ष महोदय, हम यूं ही नहीं कहते थे कि संविधान ये मानती नहीं सरकार। हम यूं ही नहीं कहते थे कि संविधान नहीं मानती। जब प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट है, प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट है, हम बनते तो बहुत कुछ हैं। संभल के शाही जामा मस्जिद के खिलाफ 19/11/2024 को सिविल जज सीनियर डिवीजन चंदौसी संभल में एक याचिका डाली गई। कोर्ट ने दूसरे पक्ष को सुने बगैर उसी दिन 19/11/2024 को सर्वे के आदेश दे दिए। ताज्जुब की बात है संभल के जिलाधिकारी संभल और पुलिस
पुलिस अधीक्षक संबल आदेश को पढ़े बगैर 2 घंटे के बाद सर्वे के लिए पुलिस बल के साथ शाही जामा मस्जिद पहुंच गए। जामा मस्जिद की कमेटी, जनप्रतिनिधि, उलेमा इकराम, सभी अधिवक्ताओं ने सहयोग दिया। जिलाधिकारी संभल और पुलिस अधीक्षक संभल ने 2.5 घंटे सर्वे के बाद कहा आप संक्षिप्त सब में सर्वे पूरा हो चुका है और अब रिपोर्ट कोर्ट को भेज दी जाएगी। लेकिन दिनांक 22/11/2024 फ्राइडे को जुमे की नमाज के लिए लोग नमाज अदा करने के लिए जामा मस्जिद पहुंचे, लेकिन पुलिस प्रशासन ने बैरिकेड लगा दिया ताकि लोग नमाज न पढ़ सकें। उसके बाद भी लोगों ने संयम बरतते हुए नमाज अदा की और किसी प्रकार का विरोध प्रदर्शन नहीं किया। 29/11/2024 को कोर्ट की अगली तारीख तय थी। शाही जामा मस्जिद की कमेटी और मुस्लिम समाज के सभी लोग कोर्ट में केस की पैरवी के लिए तैयारी कर रहे थे, परंतु दिनांक 23/11/2024 की रात पुलिस प्रशासन द्वारा कहा गया 24/11/2024 यानी अगले दिन सुबह को दोबारा सर्वे किया जाएगा। शाही जामा मस्जिद कमेटी और अधिवक्ता ने कहा कि इस सर्वे तो मुकम्मल हो चुका है, अब दूसरे सर्वे की क्या आवश्यकता है। कोर्ट के आदेश का हमने पालन कर दिया, अगर दूसरे सर्वे कराना है तो दोबारा आदेश करवाएं। कोर्ट के आदेश के बाद हम दोबारा सर्वे करा देंगे। लेकिन जिलाधिकारी संभल और पुलिस अधीक्षक संभल ने कोई सुनवाई नहीं की और तानाशाही दिखाते हुए सुबह के वक्त से पहले शाही जामा मस्जिद आ गए। शाही जामा मस्जिद कमेटी और मुस्लिम समाज के लोगों ने फिर भी धैर्य रखा और दोबारा सर्वे के लिए अंदर ले गए। सर्वे के दौरान करीब 1.5 घंटा बाद जब जनता को सूचना मिली तो वो इकट्ठा होना शुरू हो गए। लोगों ने सर्वे का कारण जानना चाहा तो सर्किल ऑफिसर ने उनके साथ गाली गलौज की और लाठीचार्ज करवाकर बुरी तरह जख्मी कर दिया। इसका विरोध करते हुए चंद लोगों ने पत्थर चलाए, जिसके बदले में पुलिस के सिपाही से लेकर के अधिकारियों तक ने अपने सरकारी और प्राइवेट हथियारों से गोलियां चलाईं, जिसका वीडियो रिकॉर्डिंग है, जिसके एवज में दर्जन लोग गोलियों से घायल हो गए हैं। 5 मासूमों जो कि अपने घर से सामान लेने के निकले थे, उनकी मृत्यु हो गई। संभल का माहौल बिगाड़ने में संभल का माहौल बिगाड़ने में याचिका दायर करने वाले लोगों के साथ पुलिस और प्रशासन के लोग जिम्मेदार हैं। इनको निलंबित किया जाना चाहिए और हत्या का मुकदमा चलाया जाना चाहिए, जिससे कि लोगों को इंसाफ मिल सके और आने वाले समय में कोई इस प्रकार की संविधान के खिलाफ और गैर कानूनी घटना को अंजाम न दिया जा सके। अध्यक्ष महोदय, ये लड़ाई दिल्ली और लखनऊ की है। नो प्लीज कभी दिल्ली पहुंचे थे जिस रास्ते, वही लखनऊ वाले उसी रास्ते पहुंचना चाहते हैं। ഉജ്ജരമൺ സിംഗ് ജി 2 മിനിറ്റ് बोले आप। അഖിലേഷ് തന്റെ പ്രസംഗം പൂർത്തിയാക്കുന്നതിന് മുമ്പ് തന്നെ സ്പീക്കർ ഇടപെടുകയുണ്ടായി. എന്തായാലും അതിനുശേഷം വളരെ കൗതുകകരമായ ഒരു കാര്യത്തിന് പാർലമെന്റ് സാക്ഷ്യം വഹിച്ചു. പാർലമെന്റ് തുടങ്ങി ഇത്രയും ദിവസമായിട്ടും സമ്പലിലെ മുസ്ലിം വിഷയവുമായി ബന്ധപ്പെട്ട ഒരു നോട്ടീസ് പോലും നൽകാത്ത കോൺഗ്രസിന്റെ ഒരു MP, അലഹബാദ് എന്ന ഉത്തർപ്രദേശിലെ ലോക്സഭാ മണ്ഡലത്തിൽ നിന്നുള്ള കോൺഗ്രസ് MP ഉജ്വൽ രമൺ സിംഗ് നീതിയും ന്യായവും സമ്പലിൽ പുലരണമെന്ന് ആവശ്യപ്പെട്ട് ഒരു 10 സെക്കൻഡ് സംസാരിച്ചത് കോൺഗ്രസ് നേതൃത്വത്തെയും അതോടൊപ്പം ഭരണപക്ഷത്തെയും ഒരുപോലെ അമ്പരപ്പിച്ചു എന്ന് പറയേണ്ടിയിരിക്കുന്നു. നമുക്ക് ആ കോൺഗ്രസ് MPയുടെ വാക്കുകൾ ഒന്ന് കേട്ടു നോക്കാം. माननीय अध्यक्ष जी, संभल को इंसाफ और न्याय चाहिए। संभल को इंसाफ और न्याय चाहिए। सुप्रीम कोर्ट के सिटिंग जज से इसकी जांच करानी चाहिए और जो लोग अधिकारी दोषी हैं उनको आप कंक्लूड कर दें। ഇതിനുശേഷമായിരുന്നു മുസ്ലിം ലീഗിന്റെ പ്രതിനിധീകരിച്ചുകൊണ്ട് മലപ്പുറം MP ET മുഹമ്മദ് ബഷീർ സംസാരിക്കുന്നത്. ET മുഹമ്മദ് ബഷീർ ആദ്യം മുതലേ ചൂണ്ടിക്കാണിക്കാൻ ശ്രമിച്ച വിഷയം രാജ്യത്തെ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട ഒരു നിയമങ്ങളിലൊന്നായ 1991 പാസാക്കിയ പ്ലേസസ് ഓഫ് വർഷിപ്പ് ആക്ട് വെറും ഒരു നോക്കുകുത്തിയായി മാറുന്നു എന്നൊരു ആരോപണം അദ്ദേഹം ഉന്നയിക്കുകയുണ്ടായി. അതോടൊപ്പം രാജ്യത്ത് നിരവധി ബാബറി മസ്ജിദുകൾ സൃഷ്ടിക്കാനുള്ള ശ്രമം നടക്കുന്നു എന്നൊരു ആരോപണവും ET മുഹമ്മദ് ബഷീർ ഉന്നയിക്കുകയുണ്ടായി. നമുക്ക് ET മുഹമ്മദ് ബഷീറിന്റെ ഇന്നത്തെ പാർലമെന്റിലെ പ്രസംഗത്തിന്റെ പൂർണ്ണ രൂപം ഒന്ന് കേട്ടു നോക്കാം. Sir, thank you very much. This 1991 Place of Worship Act is now under the threat of survival, sir. That important legislation is now between death and life. Sir, as Sambal
Masjid case. That incident, we all know that. It was explained here. 5 persons were shot dead, sir. Such a situation. Sir, it is shocking the incident that has happened in that way only, sir. The peaceful coexistence in this is becoming more and more difficult, sir. We have to preserve our communism, secularism, sir. That kind of things are going on. This country had a lot of hellish experience due to Babari Masjid issue, sir. Now what is happening, sir? Instead of one Babari Masjid, now more and more Babari Masjid is going to be created through this kind of wicked people. Sir, bloodshed is happening. A lot of confusion is prevailing. Peaceful coexistence, as I said in the beginning, is now in crisis. Sir, it is ruthless, sir. Cruel kind of things. It is devilish, sir. No example can be cited in this, sir. So what I am saying is, now what is happening? They have raised new demand. That is another masjid. Similarly, our Ajmer Masjid. All these places, they have started this kind of thing. Because of what, sir? Government is giving all kind of support for this kind of thing. It's a creation of government. Government should desist from this kind of thing, sir. Sir, I demand an inquiry, a comprehensive inquiry by Judicial Commission headed by a sitting judge is a must and it is inevitable, sir. So I am going to conclude, sir. We have to realize one thing, sir. This country is that of harmony. This country is that of cordiality. Unfortunately, we are losing these good qualities for our country, sir. I humbly request the government not allowed to go this country to dogs, sir. We have to protect this land, its greatness and its greatness. Once again, sir, with these few demands, I support all good moves. At the same time, this kind of cruel deeds will have to be made and end. Sir, with a few words, I conclude. Thank you very much, sir. Thank you.